काय पाहिजे? मासे 160 रुपये किलो. काटे आहेत का? काटे नाही, मोठे काटे. काटे नाही तर मोठे काटे. मोठे काटे एवढे मोठे म्हणजे बारीक नाही. ते 160 रुपये. म्हणजे एकच काटा असतो एकच काढून असते. म्हणजे असे नसतात का? ती काय आहे हो? ती मोठी काय वांबट आहे वाटतं. कोळंबी. कोळंबी बघा. मोठे काटे. असंच मी फिरत आले. हे मासा बघितला, खवल्याचा मासा, आणि साफ करून घेतला आहे दादांकडून. आता हडपसरच्या मंडईत आता तुम्ही ऐकल्याप्रमाणे, आणि बघा किती स्वच्छ केला आहे. आणि असे एकदम चांगले पीस पण बनवून देतील ते मस्त, आपल्याला पाहिजे तसं. बारीक पीस बनवले ना तर घाण निघती सगळी, म्हणले कडू लागत नाही म्हणले. चला आपण आता मंडईतून आले. आता आपण मासे धुवूया. मासे फ्राय करायचे आहेत. पहिले आता आपण नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. फुल नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून घ्यायचं. एक पीस काढून असं स्वच्छ धुला ना वास येत नाही आणि कडू पण मासे लागत नाही असे. आणि कधी पण धुताना ना जास्ती पाण्याने मासे धुवायचे, म्हणजे एकदम वासच येत नाही, एकदम स्वच्छ वाटते. तर आणि खायला पण चांगली वाटते. जरा मन भरून खातात स्वच्छ केलं तर कुठलं पण. नाही तर एक तर मसाला असते तर आणखी त्याच्यात आपण घालतो. खवल्याचा मासा आणलेला आहे आणि चव येते. ह्या माशाला चव असते. हे डोक्याचा भाग आहे. हे आता फक्त रस्सा बनवायचा थोडा, म्हणजे रस्सा पण खाते, जे खायचे ते खाते. तो आवडत नसून तर तसंच फ्राय करायचं, काय होतं. मी तर तसंच बनवते. डोक्याचा भाग खायला चांगला असतो म्हणते. तर मी घेत नव्हते डोक्याचा भाग, नको म्हणले ते. मासावाला मला घेऊन जा, तुमच्या वजनात दिलेला आहे आणि कशाला घेऊन घ्यायचा. तर एक लोक लई इमानदार असते. ताऊ एक काढून घेते, एक तुकडा, एक पीस पण काढून घेते. पण माशावाल्या म्हणलं, मी नको म्हणलं तरी त्यांनी दिले मला. घेऊन जा म्हणला ताई, पैसे दिलेले आहेत मला. छान मस्त वाटायचे का. घेतलेले आहेत. आता त्याला मीठ लावून घेऊ, म्हणजे चव येते. मीठ आणि हळद लावायची, पूर्ण मिक्स करायची. काटे टोचते बरं का माशाचे, जपून करायचे, नाही तर घुसन मला टोचला एक धुताना. हळद जरा जास्त लावायची. तेवढी म्हणजे आपण कढई गरम करायला ठेवतात, तेल गरम करायला. कढई टाकते तोपर्यंत माया मसाल्यात बनवणार आहे आज मी मासे. माया मसाला टाकल्यानं जास्त टाकायची काही गरज नाही. जर आपण घरच्या मसाल्याचं बनवायचं असेल तर सगळं टाकायचं, नाही तर माया मसाला जर टाकून बनवायचं मग ते चांगले होत नाही. तर दुसरं नाही काही टाकायचं. आपण मीठ पण थोडंच टाकायचं. असं मिक्स, फक्त पाणी टाकायचं होतं. बघा किती मस्त कलर आलाय. तेल टाकते. मासे असे मिक्स करून घ्यायचे. एक पीस हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे मी. चला आता आपण तेल तापलेलं आहे. एक पीस टाकून घ्यायचे. असं बघा कलर किती मस्त आला, एकदम सुरेख. असं जपून तळायचे, नाहीतर तेल उडलं ना हातावर
मासे खायचा पण मूड राहत नाही बरं का, कारण खाणारे खाऊन निघते तर आपल्याला त्रास होते. असं एकदम तळे 4 पीस टाकून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित तळते आणि कढईत पण बसते. तर गॅस बारीक करायचा म्हणजे कडक होते. तर असे तळे तळ वाजते टाकायचे म्हणजे तेल असं नितळते. चाळणीतच टाकायचे, पूर्णाच्या चाळणी टाकायचे किंवा असे स्टीलची चाळण असली तर त्याच्यात टाकायचे. आता आपण सगळे ह्याचेच करून एक पीस तळून घ्यायचे. इकडे दाखवतो. इकडे एक गॅस चालू करायचा आणि तवा ठेवायचा लोखंडाचा इकडं, आणि ती तवा तापला ना एकदम बारीक गॅसवर एक तवा ठेवलेला आहे इकडं लोखंडाचा, आणि ही मासे याच्यात असे ठेवायचे बारीक गॅसवर. किती वेळ पण राहू द्यायचे. एकदम बारीक गॅसवर ठेवले ना आणखीन कडक होते. असे फक्त मधून मधून बघायची, एकदम कडक होते. टेन्शन घ्यायचं नाही, बारीक गॅसवर ठेवायची. कडक झाले तर अर्धे तर कडक झाले त्याच्यात, आणखी अर्ध्यापैकी जास्त कडक झाले तर आणखीन जर जास्त त्यापेक्षा कडक करायचे असेल तर असा तवा ठेवायचा. फक्त हलक्या हाताने असं करायची, अशी पलटी करायची. असं एकदम मध्ये आजपर्यंत शिकते आणि कडक होते जास्त बारीक गॅसवर. बघ अंकलला ओळखायचं का जाऊ बरं ती कसं ओळखला. हां मला ओळख नको काढू जवळ घे कॅमेरा दाखवते. असं जवळ झालं हो का, एवढे कडक झाले एकदम मस्त. असे तव्यात ठेवायचे हो का. हे बघा मासे, मच्छी फ्राय झालेले आहे. मासे म्हणतात, कोण मच्छी म्हणतात. कांदा, लिंबू आणि कोथिंबीर. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.